नवी मुंबई के ऐरोली में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब का स्मारक न बनने की वजह से आरपीआई कार्यकर्ता आक्रोशित दिख रहे हैं। उनका साफ यही कहना है कि नवी मुंबई एक विकसित शहर है, यहाँ पर सभी काम हो रहे हैं, पर सिर्फ बाबा साहेब अम्बेडकर की मूर्ति नहीं बन रही है। पर अब वह इस मुद्दे को लेकर उनका साफ यही कहना है कि अगर 2 दिनों के अंदर नवी मुंबई महानगर पालिका के आयुक्त ने कोई डिसीजन नहीं लिया तो फिर हम ऐरोली के इस बाबा साहेब अम्बेडकर भवन को अपने कब्जे में ले लेंगे और यह दिखा के रहेंगे कि जय भीम वाले या यूं कहें भारत के संविधान रचयिता के अनुयायी क्या कर सकते हैं। निश्चितपणे, कारण ती वेळ आता आलेली आहे। कारण नुसतं आश्वासन देऊन फक्त गोलगोल फिरवण्याचं काम ह्या महानगरपालिकेने केलं आहे आणि फक्त प्रेमपत्र द्यायचं आणि शांत बसायचं, आम्हाला शांत बसवायचं। आता हे चालणार नाही। इथली नवी मुंबईतली आंबेडकरी जनता आता शहाणी झालेली आहे। त्यामुळे ठोस भूमिका याचा अर्थ असा आहे की तुम्ही महानगरपालिकेने या ठिकाणी जी जागा आहे स्मारकाच्या शेजारी, त्याच ठिकाणी आपण पुतळा उभारण्यासाठी आयुक्तांनी कलेक्टरकडे मान्यता मिळवून घ्यावी आणि त्यावेळेसच हे आमरण उपोषण सुटेल। जर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यांनी कारवाई केली नाही तर नवी मुंबईतली आंबेडकरी जनता त्या ठिकाणाचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा मी इशारा देतो। निश्चितपणे या ठिकाणी सत्ताधारी गेले कित्येक वर्ष ते होते, मागणी होती। महानगरपालिकेचं प्रशासन आल्यापासून आमचं म्हणणं हे आहे, गेल्या 4-5 वर्षापासून महानगरपालिकेचं प्रशासन आहे आणि त्या प्रशासनाने ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस त्यांची अडचण होती, परंतु आता अडचण कुणाची आहे? प्रशासन हे महानगरपालिकेचं आहे, निर्णय ते घेऊ शकतात। मग या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मागच्या 2-3 महिन्यापूर्वी भूमिपूजन परवानगी नसताना कलेक्टरांची ती झाली, तर या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन का होत नाही याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे। या ठिकाणी गणेश नाईक साहेब असू देत किंवा इतर सगळेच नेते, मी कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही नेत्याला फक्त बोट ठेवणार नाही। सर्वच राजकीय पक्ष याला दोषी आहेत। इथले सर्व पक्ष, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सत्ता होती, त्या लोकांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध केला असं माझं स्पष्ट मत आहे। आम्ही आत्ता तुम्हाला सांगितलं, येत्या 2 दिवसामध्ये आम्ही पाहतोय की महानगरपालिकेचं प्रशासन काय करतंय। हे जातीवादी प्रशासन आहे, हे मी आधी पण सांगितलं, आत्ता पण सांगितलंय। जर ते जातीवादी प्रशासन नसेल तर त्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे। जर 2 दिवसामध्ये त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही तर नवी मुंबईतले सर्व आंबेडकरी जनता मुलाबाळा सकट त्या ठिकाणी ताबा घेतील, हा इशारा मी देतो। भारतीय संविधानाचे जनक, संविधानदाते, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या आधुनिक शहरामध्ये गेल्या 34 वर्षापासूनची मागणी होऊन देखील या नवी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा या ठिकाणी निर्माण होत नाही, तो उभारला जात नाही, ही प्रशासनाची फार मोठी हार आहे। प्रशासनाबरोबरच या ठिकाणचे जे सत्ताधारी आहेत, राजकारणी लोक आहेत, यांनी देखील बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी कधी असा हट्ट केला नाही, आग्रह धरला नाही, पाठपुरावा देखील केला नाही आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास विलंब होतोय। मागच्या 1.5 वर्षापूर्वी ॲडव्होकेट यशपाल ओवाळ यांनी वाशीला आमरण उपोषण सुरू केलं होतं। त्या दरम्यान आयुक्त यांनी लेखी पत्र यशपाल ओवाळ यांना दिलं होतं की आम्ही एक 15-20 दिवसामध्ये आम्ही कमिटी गठीत करू, त्याचा अहवाल आम्ही कलेक्टरला पाठवू आणि 2-3 महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात आम्ही कारवाई करू। या घटनेला आज 1.5 वर्ष झालं, परंतु उचित कारवाई अद्याप झालेली नाही आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याच्यासाठी नवी मुंबईतील जनता ही अतिशय आता त्रागलेली आहे। का बाबासाहेबांचा पुतळा होत नाही, याची कारणं काय आहेत, त्याला कोण घालतं आहे? महानगरपालिकेचं प्रशासन आहे, या ठिकाणचे राजकीय नेते आहेत किंवा सत्ताधारी आहेत, नेमकं कोण याला विरोध करतो, का विलंब होतो? आणि म्हणून आंबेडकरी समाज आता या सगळ्यांना जाब विचारल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट यशपाल ओवाळ, युवा नेते, त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या ठिकाणी आमरण उपोषणाला आज सुरुवात केलेली आहे। याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे राज्यकर्त्यांना त्यांच्या फायद्यासाठी हवं आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र त्यांना नको आहेत। जर त्यांना हवे असते तर त्यांनी या कामी पुढाकार घेतला असता, परंतु या ठिकाणी पुढाकार घेतला जात नाही।
प्रत्येक निवडणुकीमध्ये गेल्या 72 पासून मी पाहतोय, मी साक्षीदार आहे, 72 पासून पाहतो की आंबेडकर जनतेला ते मतदानाच्या वेळेस अतिशय गोड बोलतात, आमच्याकडून मतं घेतात, कार्यकर्त्याकडून कामं करून घेतात. परंतु प्रत्यक्ष जेव्हा बाबासाहेबांच्या विचारांची लढाई जेव्हा सुरू असते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाची मागणी असते, त्या मागणीकडे हे लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. तर असं वाटतं की ह्याला फक्त सतत आश्वासन देऊन असंच ठेवावं, प्रत्यक्ष कारवाई करायला नको. आणि म्हणून आंबेडकरी समाजामध्ये आता असंतोष निर्माण झालेला आहे. आंबेडकरी समाज आता प्रचंड रागामध्ये आहे. यावेळेस काही झालं तरी हरकत नाही, परंतु बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यासंदर्भामध्ये अतिशय ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत हा जो लढा आहे समाजाचा, तो लढा असाच तो जिवंत राहणार आहे. अधिक तो आज पहिला दिवस आहे. आज पहिल्या दिवसामध्ये या ठिकाणी व्यासपीठ भरलेलं आहे, परंतु नंतरच्या पुढच्या दिवसानंतर संपूर्ण आंबेडकरी समाज या मागणीसाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही.